आता मी आली घाटकोपरवरून ऑर्डर कंप्लीट करून, आणि आता मला परत उद्या ऑर्डर आहे जी की एंगेजमेंटची आहे 2 kg आणि आता मी परत तो रेडी करायला घेते फ्रेश होऊन. मला तो सकाळी 9 वाजता डिलिव्हरी करायचं आहे आणि परत 10 वाजता कामाला जायचे. फ्रेश होऊन लागते कामाला. आणि आता केक मी बनवायला घेतलेला आणि रात्रीचे 2 वाजले होते. 5 kgचा केक बनवून झाल्यानंतर परत मला दुसऱ्या दिवशी केक होती जी की एंगेजमेंट होता, आणि एक होता आजच हाफ kgमध्ये होता कस्टमाइज. कस्टमरने माझ्याच पेजवरून मला फोटो पाठवला होता आणि तसाच सेम केक हवा होता त्यांना. आणि हा जो केक होता तो मला सकाळी 9 वाजता डिलेवरी करायचा होता, कारण की मला 10:30पर्यंत कामावर जायचं होतं आणि हा केक पण मीच डिलेवर केला. आणि ह्या केकचा फोटो मला कस्टमरने पाठवलेला रेफरन्स पिक्चर, आणि मी तसाच सेम बनवला होता. आणि हा जो हाफ kgचा होता तो पण मी जसा त्यांना हवा होता मी तसंच बनवायचं ट्राय केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी केकचा फायनल लुक रेडी करायला घेतला, कारण की त्याला रोजेस वगैरे होते तर मी ते मॉर्निंगलाच लावून घेतलेले. आणि हा केकचा फायनल लुक होता. आणि जो सेकंड केक होते तो असाच नॉर्मल होता आणि त्यांनी जसं सांगितलेला तसाच मी बनवलेला. आणि ही ऑर्डर ठाण्यावरून. नंतर सगळं झाल्यानंतरला मी केक डिलेवरी करायला नेला घाटकोपरला, आणि मी बसनेच गेली होती. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.